संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील खंदरमाळवाडी गावांतर्गत असलेल्या माहुली परिसरातील बिअर बार फोडून विदेशी दारू चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश करत 4 आरोपींना अटक केली आहे। या कारवाईत पोलिसांनी 5 गुन्हे उघडकीस आणत तब्बल 5,55,160 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। या कारवाईमुळे संगमनेरसह नाशिक जिल्ह्यातील अनेक चोरीच्या घटनांचा उलगडा झाला आहे। किशोर बाळाजी डोके राहणार खंदरमाळवाडी यांच्या निलायम बार हॉटेलचे शटर फोडून अज्ञात चोरट्यांनी 3,06,190 रुपयांचा विदेशी दारू, सिगारेट व CCTV DVR चोरून नेला होता। या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक महादेव गुट्टे, पोलीस अंमलदार गणेश लोंढे, विजय पवार, फुरखान शेख, बाळासाहेब गुंजाळ, योगेश कर्डिले, अमृत आडाव, महिला पोलीस अंमलदार सोनल भागवत, चालक महादेव भांड यांचे पथक तयार करून त्यांच्या पथकाने तपास सुरू केला होता। घटनास्थळाची पाहणी, तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित आरोपी हसन हमजा कुट्टी राहणार नाशिक हा येथे असल्याची माहिती मिळवली। त्यानंतर पोलीस पथकाने नाशिक येथील म्हाडा बिल्डिंग जवळ वडाळा परिसरात सापळा रचून हसन हमजा कुट्टी राहणार नवनाथ नगर, शेवाडी, पंचवटी नाशिक, आकाश सचिन सूर्यवंशी राहणार सिडको नाशिक आणि मेहताब गुलाब रसूल अन्सारी मूळ राहणार झारखंड यांना ताब्यात घेतले। चौकशीत त्यांनी फरार असलेला बंटी दास राहणार झारखंड याच्यासह चोरी केल्याची कबुली दिली आहे। आरोपींनी चोरीतील विदेशी दारू पळसे, तालुका जिल्हा नाशिक येथील लकी बार अँड रेस्टॉरंटचे चालक किरण रामदास उगले व विवेक अरुण उगले यांना विक्री केल्याचे निष्पन्न झाले। तसेच विवेक उगले याने चोरीसाठी वाहन उपलब्ध करून दिल्याची माहिती समोर आली आहे। पोलिसांनी आरोपी किरण उगले याकडून 4,05,160 रुपयांची विदेशी दारू, 1,50,000 रुपयांची टाटा इंडिका कार MH48F0723, कटर, मंकी मास्क, एअर पिस्टल, स्क्रूड्रायव्हर असा एकूण 5,55,160 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। पोलीस ठाणे गारगाव हद्दीमधील निलायम बार हे काही अज्ञात आरोपींनी फोडलं होतं। त्याबाबत पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होता। सदर गुन्ह्याचा समांतर तपास हा स्थानिक गुन्हे शाखा यांनी ते करत होते। यांनी करत असताना त्यांच्या पथकाने तसेच आमच्याही 2 कर्मचाऱ्यांच्या मदतीने एकूण सदर गुन्हा करणाऱ्या 4 आरोपींना अटक केलेली आहे, ताब्यात घेतलेला आहे आणि 2 आरोपी अद्यापर्यंत फरार आहेत। तसेच हे जे आरोपींनी ज्या वाईन शॉपी किंवा दारूची दुकानं जी फोडली होती यातील एकूण 5,55,000चा मुद्देमाल जप्त केलेला आहे आणि सदर गुन्ह्याचा तपास गारगाव पोलीस करत आहे। आरोपींना अटक करून माननीय न्यायालयासमक्ष हजर करण्याकरिता योग्य त्या बंदोबस्तामध्ये नेलेला आहे। सखोल तपासादरम्यान आरोपीकडून आणखी 4 गुन्हे उघडकीस आले असून त्यामध्ये संगमनेर तालुका व नाशिक जिल्ह्यातील चोरीच्या घटनांचा समावेश आहे। अटक केलेल्या आरोपींना पुढील तपासासाठी घारगाव पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून पुढील तपास घारगाव पोलीस करत आहे। तर या गुन्ह्याच्या तपासासाठी घारगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात, पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद गाडेकर, सुभाष बोडके आदींनी मदत केली आहे। नवनाथ गाडेकर, गाव पुढारी न्यूज, घारगाव।